त्याच्यासाठी जागणं, त्याच्यासाठी उपास तापास करणं, त्याची काळजी घेणं, सगळ्या गोष्टी प्रेमामुळेच होतात बहीण. तुझं त्याच्यावर आधीपासूनच प्रेम आहे. फक्त त्याची जाणीव तुला आत्ता झाली आणि लवकरच ब्रोला पण होईल. तसा आमचा तुझ्यावर विश्वास आहे, आजीचा आहे, बाबांचा आहे. तसाच ब्रोला पण तुझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. आणि बघच तू, येत्या 24 तासात नाही ब्रोला मी ह्याची जाणीव करून दिली ना, तर नाव नाही सांगणार, अनामिका. रिलॅक्स. पण काही झालं ना तरी मला त्यांचं लग्न धूमधडाक्यात करायचं नाहीये, कळलं? हो साहेब, मी आसावरीला तेच सांगत होतो, पण ती न ऐकताच निघून गेली. हे आसावरी गेली खड्ड्यात. राधानी माल कुठे लपवलाय तो सापडला का? नाही साहेब, मला हेच कळत नाही साहेब, त्या राधाने एवढं डोकं कसं लावलं? तिचा बाप सुद्धा बिंडोक होता ना, म्हणून त्याने तिला जन्माला घातली. अनावरच कुठली, तिच्याकडे कुठली आली अक्कल? सुमित, कसं आहे, सरड्याची धाव ही कुंपणापर्यंतच असते. साहेब, माल तिने तिच्याच घरातच सापडेल सगळा माल. बघ लगेच. हो साहेब. एकदा का हा माल हाती लागू दे, हे पुरावे नष्ट होऊ देत. मग या राधाला विराजस पासून दूर कसं करायचं ना, हे मी बघतोच. नाही नाही चंदू शेठ, मी तुमचे पाय सोडणार नाही. जोपर्यंत तुम्ही मला माफ करणार नाहीत, मी इथून हलणार सुद्धा नाही. चंदू शेठ, ऐका ना दादा, मी काय म्हणतो, पाय सोडा. कुठे माल ठेवलाय देव जाणे. तुम्ही पाय सोडा आधी. नाही नाही, तुम्ही मला सांगा आधी, तुम्ही मला माफ केलं. हो हो हो, मी माफ केलं, मी माफ केलं. पाय सोडा तुम्ही आधी तुम्ही पाय सोडा. मी घाबरलो होतो चंदू शेठ. मला वाटलं तुम्ही मला बघितलं तर तुम्हाला काय वाटेल याची भीती वाटत होती स्वतः, पण आता कसलीच भीती नाही. त्या धमाक्यानंतर हलूनच गेलो होतो मी. सगळं संपलं असं वाटलं. कसं जगावं, काय करावं, काही कळत नव्हतं. पण जग किती छोटं आहे ना. राधा समोर आली आणि म्हणजे तुम्ही राधाला ओळखता? हो हो, विक्कीचा पार्टनर, रुद्र दादाचे भाऊ. चंदू शेट्टी, तुम्ही चला माझ्यासोबत. तुम्हाला इतक्या छोट्या जागेत राहायची गरज नाही. मी तुमची राहायची चांगली सोय करतो. तुम्ही आता इथे नका राहू. तुम्ही एक काम करा, तुम्ही चला माझ्यासोबत. तुम्ही सगळं सामान तुमचं या खोक्यात भरा. चला माझ्यासोबत. दादा दादा, अहो तुम्ही बोललात तेच खूप आहे हो. आणि आम्ही आरामात राहतो इथे. तुम्ही काळजी नका करू. हा, बरं झालं.
तुम्ही मारा, मला काय त्याचं. मसाले कुठे ठेवलेत? बसा ना दादा, मी चहा आणतो. खूप वर्ष झाली. आता बघा तसाच बनवतो चहा. हा बोला चंदू शेठ. तुम्ही दादा त्यांचं काय? तिथे आले होते. तिथे? हो ना ग, माफी मागत होते. त्यांना बघितलं आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. राजल साहेब, नंदाई सगळे असे एकदम ते डोळ्यासमोर दिसायला लागले का. चंदूशेठ, मला द्या फोन इकडे द्या. अगं ते गेल्यापासून रडतायत सारखे. काय काय म्हणत होते सुमित अंकल? बरोबर चला म्हणत होते आणि खोक्यात सामान भरा म्हणून सांगत होते. पण असं कसं जाणार ना बरोबर. आणि आग्रही करत होते खूप. नक्कीच मसाला शोधायला गेले असणार आहे. बाबा स्वतःच्याच घरात कधीच शोधणार नाहीत.